तर नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात परशुराम सोनगे युट्यूब चॅनल. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आजची कथा आहे राजकारण. लेखिका आहेत डॉक्टर समिधा गांधी. मंजू आज खूपच आनंदात होती. यावेळी पावसाने कृपादृष्टी ठेवली. पीक पाणी उत्तम आले. घरातील कणगी तर भरलीच, पण हातात 4 पैसे खुळखुळायला लागले होते. त्यात गायला पाडी झाली, त्यामुळे तर आनंदात आणखीनच भर पडली. मंजूची दोन्ही मुले तशी गुणाची होती. कुणाच्या आद्यात मध्यात नाही, की दंगामस्ती नाही. आपण बरं आणि आपला अभ्यास बरा, अशी त्यांची वृत्ती होती. आई म्हणायला मोठ्याला पखवाज वाजायचा नाद होता. पण असू दे, देवळात भजन नाही तर कीर्तनच वाजवते ना, कानावर चांगले शब्द पडतील असा विचार करून तिने त्याला नवऱ्याकडून पखवाज वाजवायची परवानगी मिळवून दिली होती. तिला परस्पर परवानगी देण्याचा हक्क मात्र नव्हता. तिच्या आणि मुलांच्या विचार महत्वाचं काय, बारीक सारे निर्णय प्रतापराव त्या नवरात घ्यायचा. तो तसे पंचक्रोशीत भावकीते नाव कमवून होता. मंजूच्या सुदैवानं त्याला कसलेही नशेपणाचे व्यसन नव्हते. त्याला एकच नाद होता, घरी 4 मित्र जमवायचे आणि राजकारण गप्पा मारायचे. तिथं जाता मंजूने त्याला चहा पाणी द्यावे अशी त्याची इच्छा असायची. मंजूही ते काम आनंदाने करायची. तिच्याही कानावर राजकारणाच्या गप्पा पडायचे. तिला मात्र त्या राजकारणात काडीचाही रस नव्हता. मला ती थोडीच बुजरीच होती. 4 लोकांच्या समोर जायचं म्हटलं की तिची तानाबळ उडायची. ती आपली तिच्या संसारात पूर्णपणे गुंतलेली होती. आणि यावर्षी गावात निवडणुकीचं वारं व्हायला लागलं. हातात 4 पैसे खर्च करायला होते आणि आवड तर होतीच. त्यात 4 मित्रांनी चढवल्यावर प्रतापरावने यावर्षी सरपंच पदासाठी निवडणूक लढवायचे ठरवलं. मंजुळाही त्याचं कौतुक होतं. प्रतापराव तर तिला कधी कधी सरपंच वय म्हणायचं. आपण सरपंच म्हणून निवडून येणारच अशी त्याला जवळपास खात्रीच होती. पण नेमकं यावेळी सरपंचपद महिलांसाठी राखीव जागा म्हणून घोषित केलं गेलं. आता प्रतापरावच्या तळपायच्या गमस्तकाला गेली. निळ्यात अडकलेल्या वाघासारखं ते पडवीत फेऱ्या मारत होते. काय करावे त्यांना काहीच कळेना. मंजू आणि मुलेही आतल्या खोलीत चिडचूप बसली होती. प्रतापरावांचे मित्र एक एक करून जमायला लागले. काय करावे कोणालाच काही सुचत नव्हते. एवढ्यात सुभाने प्रतापरावांचा जवळचा मित्र तिथे आला. अरा काय झालं, लई वंगाळ झालं, आता काय करायचं र? सुभानेला आलेला पाहून मंजीच्या जीवात जीव आला. तिने लागोलाग चहा केला. एका ताटीत बिस्किट पण मांडली आणि ओटीवर घेऊन आली. प्रतापरावनं जरा राग काढायला अंजू ऐकती समोर मिळाली. घ्या आता प्रसंग काय, आणि हिला चहा सुचतोय, काय म्हणावे चाकलेला. त्याने आपल्या रागाला वाट करून दिली. अरे आपल्याला मिळाले की कॅन्डिडेट, सुभाने एकदम म्हणाला. सगळे त्याच्याकडे टकामका बघू लागले. अरे आपण वहिनींना उभे करू निवडणुकीत, असं बघ. त्या निवडून आल्या तरी त्यांना काय कळते त्यातलं. तू म्हणशील तिकडं त्याचाही ठोकणार. काय वहिनी, सही करायला येते ना? नकळत मंजूने हुकारती मान आली. झालं तर मग आपल्याला 100 नंबरी ऍड सुटली आणि त्यामुळे आपली वाढेल याची सुभाण्याला खात्री होती असल्यामुळं वहिनी सरपंच झाल्या हे पण 4 लोकात टेचाच सांगता येईल असा विचार त्याच्या मनात झरकन येऊन गेला आणि तो मोठ्या आशेनं प्रतापरावकडे पाहू लागला. प्रतापरावनं पण काही क्षण लागले सावरायला. ही आयडिया मस्त आहे. साप पण मरेल आणि लाठी पण तुटायची नाही. या खोलीला काही म्हणता काही जमायचं नाही. म्हणजे फक्त सरपंचाच्या खुर्चीवरी बसली तरी खरे सरपंच आपणच. तशी पण याला 4 वाक्य बोलायला येत नाही. एकेकाळी ही काही चावडीवर पण जायची नाही. म्हणजे आपलंच कारभार, सरपंच पद आपल्याच घरातच राहील आणि गावचं राजकारण आपल्या मुठीत राहील. काही सेकंदात एवढं सारं विचार त्याच्या मनात येऊन गेला. आमच्या सुभाने एकदम डोकेबाज आहे बघा. काय पण एक नंबर गोष्ट सुचत आहे. हे चल गा, आता तयारी लागा. तालुक्याच्या गावाला जाऊन 10-5 लुगड्या आणूया तुला. तिकडच काय ते बायकांचं पार्लर का काय आहे असतं, तिकडं पण जाऊन येऊ. त्या दिलप्याला तुझे एकदम भारीपैकी फोटो काढायला सांगू. सगळ्या गावात फ्लॅक्स लावायला पाहिजेत. आणि चल 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 सगळं मार्ग लावून घेऊ. आणि तुम्ही तुमच्या बायकांना सांगत घेऊन या. काय उद्यापासनं फॉर्म भरूया उद्याच्याला, आणि परवा गुरुवारी नारळ पुढे प्रचारात. प्रतापरावने नेहमीप्रमाणे सगळी सूत्रे हलवायला सुरुवात केली. मी काय म्हणते ते ऐका तरी. एक डाव. मंजूना बोलायला शीन प्रयत्न केला. आता काय नवीन प्यादे काढू नको.
हा मी म्हणतोय ना, मग आता आवरायला घ्यायचं. बघा प्रतापरावनी फटकार. मंजूच्या डोळ्यासमोर आपल्या पुढच्या विषयाचं चित्र स्पष्ट उभं राहिलं. आपण नावाचे सरपंच होणार ती आपली लायकी नसताना आपल्या नवऱ्याला राजकारण करायचं, गावावर रुबाब राज्य करायचं आहे, गावाच्या नावावर पैसे कमवायचे आहेत. गावाबद्दल तसे त्याला फारसे काही वाटत नाही. त्याला तालुक्याच्या राजकारणात जाण्यासाठी भरीच पडायला हवे. गावात सुधारणा करायची असेल आणि महिला सरपंच व्हायची असेल तर त्याला लायक अख्खा गावात एकच व्यक्ती आहे, पुष्पा मावशी. आपण सरपंच होणं हा तिच्यावर होणारा अन्यायच आहे. तिला कुठून अवसान आलं कोणास ठाऊक, पण मनातले सगळे विचार तिनं नवऱ्यासमोर मांडले. तेव्हा प्रतापराव बघतच बसले. तिची हिंमत, मला नाही म्हणते. त्याचा राग मनात मागे नाही. ते कितीही रागवले तरीही मात्र आपल्या मनावर ठाम राहील. तिथे जमलेल्या प्रतापरावाच्या मित्रांना पण खूप आश्चर्य वाटत होतं. काय पण बाई आहे, चांगले सरपंच व्हायला मिळतंय, बरं करायचंय पण काही नाही, 4 लोकात मस्त मिरवायचं, काय हिला अवदाच सुटली, ते देवालाच माहीत. सगळे मनाशी नवल करत होते. एकंदरीत राग रंग पाहून सगळ्यांनी हळूहळू काढता पाय घेतला. प्रतापराव मग घुसतच होते. मंजूने शांतपणे स्वयंपाक केला आणि जीवलावर हलकेच प्रतापरावकडे गेली. अहो ऐका तर माझं, मला एडीला काय ते सरपंच बनणे सांभाळता येणार नाही. माझं काय बाई चुकलं तर लोक तुम्हालाच हसतात आणि माझ्या पायी पुढली 5 वर्षे तुम्ही या गावातच अडकशील. त्यापरीस तुम्ही निलापरील उभा राहा आणि शहरातलं राजकारण करा. ह्या टिचभर गावात कशाला राहताय बघा पटलं तर. प्रतापराव हळूहळू निवळायला लागला. ते जसं जसं विचार करायला लागले तसे मंजूचे बोलणे पटायला लागले. आपली बायको दिसते तेवढी अडाणी नाहीये असे त्यांना वाटू लागले क्षणभर. तरी बी तुम्हाला पटत नसेल तर मी काय तुमची शब्दाबाहेर नाही. मंजूच्या वाक्यानं प्रतापरावचा राग पुरता गेला. ते विचार करत करत घराबाहेर पडले. इकडे मंजूलाही रात्रभर झोप लागली नाही. काय करावं, कसं करावं याचा विचार करत ती रात्रभर या खुशीवरून त्या खुशीवर वळत होती. आणि पुष्पा मावशीला आपलं बोलणे पटेल का, ती आपलं ऐकेल का याचा विचार ती करत होती. दुसऱ्या दिवशी पहाटेलाच आपली कामे आटपून मंजू उजाडतच पुष्पा मावशीकडे गेली. सकाळी सकाळी मंजूला बघून तिला खूप आश्चर्य वाटलं. सरपंच पदासाठी महिला सीट निघाली आणि प्रतापराव मंजूला उभी करणार आहेत याची कुणकुण पुष्पाला होतीच. तिच्या मनात त्यामुळे मंजू आणि प्रतापराव रागही होता. तसं काही चेहऱ्यावरून दाखवत तिने मंजूच्या हसात स्वागत केले. काय ग बाई, आज सकाळी सकाळी माझी कशी काय आठवण आली? हे बस, वाईचा वाईचा चहा घे. थंडी काय पडली यंदाच्याला. आत्ताचा बी काय मग, मी काय सांगते ते पक्कच आहे का? यंदाला सरपंचाची शीट महिला आरक्षणात आली आहे. आमचं मालक मला म्हणतात तूच उभी राहा म्हणून, पण मला काय वाटतं तुम्हीच सरपंच व्हायला पाहिजे. तुम्ही 4 बचत गट बनवले म्हणून गावातल्या बायका कामाला लागल्या. 4 पैसे प्रसंगाला त्यांच्या हाताला लागतायत. गावासाठी तुम्ही काहीतरी चांगलं करशील. आपल्या गावात नळ आणा, घराघरात गाव हागणदारी मुक्त करा, आपल्या गावच्या शाळेकडे पण लक्ष असू द्या. एवढंच करायचंय. मला काय 4 ठिकाणी जाऊन लोकांशी बोलून काम करायला जमायचं नाही. पण तुम्ही समज बराबर करा. अगं पण ते सरपंच होणार कधी? मला कोण तिकीट देणार आहे? मावशीचं आपल्या कानावर विश्वासच बसणं. ते काम माझ्याकडे लागलं. मी काय सांगते ते नीट ऐक. आज आमचं मालक तुमच्याकडे येतील. सरपंच होशील का असं विचारतील. तुम्ही बी लाग होय म्हणू नका. जरा वेळ नाही न ग म्हणायचं, मगच होय म्हणा. त्यांना म्हणा तुम्ही एवढं सांगताय तर मी नाही म्हणत नाही. मला राजकारणातलं काहीच कळत नाही. तुम्ही मला शिकवा. असं बोलून आमच्या मालकांना जरा मोठेपणा द्या. त्यांना वाटलं पाहिजे की तुम्ही जरी सरपंच झाला तरी त्यांचंच राज्य आहे. मी पण सांगेन ना आमच्या मालकासनी की पुष्पाताई जरी सरपंच झाल्या तर मालकाचाच फायदा आहे म्हणून. आपण सांगू ते, पुष्पाताई ऐकते. अनेक ध्यानात असू द्या, मी तुम्हाला आलाय भेटायला आलेच नव्हते आणि आपलं काय पण बोलणं झालं नाही. म्हणजे गारट्या घालात असंच सांगितलं. त्यांना वाटलं पाहिजे की त्यांच्या सांगण्यावर तुझी मी सरपंच व्हायला हो म्हटलंय, माझ्यामुळे नाही. आपल्याला काय आपले काम झाल्याशी मतलब, होय का नाही? बरं बाई, मी तुझ्या नवऱ्याला काय पण सांगत नाही, पण माझी सीट पक्की ना. पुष्पा मावशीने आपलं काम पक्के करून घेतलं. आता ते एकदम पक्कच समजा. मंजू आनंदाने आपल्या वाटेवरून भराभर चालत आपल्या घरी गेली. रस्त्यात जाताना तिच्या डोळ्यासमोर स्वच्छ सुंदर गावाचे चित्र उभं राहिलं. तिच्या मनात विचार आला, राजकारणाच्या गप्पा ऐकता ऐकता मी पण राजकारण करायला लागले की. स्वतःमधल्या बदलावर तिचाच विश्वास बसत नव्हता. धन्यवाद.